आपण आहे रविवार पेठमध्ये, इथे वैद्यकीय सेवा देण्याचं काम सुरू आहे आणि आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे वैद्यकीय सेवा संपर्क। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात इथे नक्की काम कशा पद्धतीने चालते। सर नमस्कार, रामकृष्ण हरी। सध्या पुण्यनगरीमध्ये माऊलींची आणि तुकोबारायांची पालखी आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही वारकऱ्यांची सेवा करतो। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने आम्ही पुण्यात आरोग्य सेवेचा महाशिबिर घेतलेला आहे, ज्यातून वारकऱ्यांची आम्ही सेवा करतोय। वारकरी थकून येतात, सगळं त्यांचा एकदम पाय वगैरे त्यांचे दुखतात, त्यामुळे आम्ही मालिशची पण व्यवस्था इथं, पाय चोळायची पण व्यवस्था इथं केलेली आहे। आणि पुढच्या प्रवासामध्ये पुणे ते पंढरपूर येत्या काळामध्ये पुढच्या प्रवासामध्ये आम्ही प्रत्येक 5 किलोमीटरवर शिंदे साहेबांच्या वतीने आपला दवाखाना हा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि 28 ठिकाणी पालखी मार्गामध्ये 28 ठिकाणी ICU बेडची सुद्धा व्यवस्था केली आहे, जेणेकरून वर्ण आदेश आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा की कुठल्याही वारकऱ्यांना कुठल्याही गोष्टीची वैद्यकीय सेवा अपुरी पडता कामा नये, त्यामुळे आम्ही सगळे सेवेमध्ये लागलेलो आहे। सर सकाळपासून किती वारकऱ्यांनी इथे सेवेचा लाभ घेतला आहे? सकाळपासून जवळजवळ 2 ते 2.5 हजार वारकऱ्यांनी इथं लाभ घेतलेला आहे। अजूनही हा पालखीचा पूर्ण आमचा पेठेचा परिसर जो आहे हा पूर्ण वारकऱ्यांनी दुमदुमलेला असतो, त्यामुळे कंटिन्यू वारकरी हे उपचारासाठी किंवा सेवेसाठी येत राहतात। आणि तुम्ही फक्त मी पाहते वैद्यकीय सेवाच नाही तर त्याच्यासोबत इथं भोजनाची सुद्धा व्यवस्था तुम्ही केलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांग? कसं असतं, आता हे जे वारकरी येतात त्यांना आपण पुण्यामध्ये, कारण का पुणेकर हा कधीच कुठल्या गोष्टीत मागं राहत नाही, त्यामुळं सकाळी नाश्ता, चहा, दुपारच्या भोजनाची व्यवस्था, आत्ता 4 वाजताचा चहा आणि रात्रीची भोजनाची व्यवस्था आणि राहायची व्यवस्था सुद्धा आम्ही त्यांची केलेली आहे वारकऱ्यांची। तुम्ही जर बघताल आतमध्ये जर गेलात तुम्ही, प्रत्येक वाड्या खोल्यांमध्ये लोकांनी आपले स्वतःचे घर स्वतः घराच्या बाहेर राहून वारकऱ्यांना घरात घेतलेले, असे हे आमचे सगळे पुणेकर आहेत। सध्या तुमच्या सोबत किती लोकांची टीम काम करते सर? आत्ता माझे सोबत डॉक्टरांची, नर्सची टीम आहे 8 ते 9 लोकांची, आणि माझे जे सहकारी आहेत ते इथं 15 ते 20 सहकारी माझ्यासोबत काम करत आहेत, जे प्रत्येक माझ्या समाजकार्यात आरोग्य सेवेमध्ये माझ्यासोबत असतात। कॅमेरामॅन सह मी सायली, न्यूज डॉट्स पुणे।